आज घरातल्या सगळ्यांनी नाश्त्याची फरमाईश केली. मोठ्यांना तळलेलं नको होतं आणि मुलांना मात्र तळलेलं चमचमीत हवं होतं. मग मी एकाच पिठापासून सगळ्यांसाठी पोटभरीचा असा नाश्ता बनवला आणि सगळेच खुश झाले. सगळ्यात आधी मी 1 वाटी रवा घेतला आहे. मी बारीक रवा घेतला आहे, पण जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे चालेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि रवा भिजवून घ्यायचा आहे. तर इथे साधारण अर्धी वाटी मी पाणी घेतलं आहे. आता हे पाणी रव्यामध्ये घालायचं आहे आणि रवा भिजवून घ्यायचा आहे. फक्त रवा भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. तर असा हा रवा मी भिजवून घेतला आहे. मला आणखी ते पाणी लागलं. रवा असा भिजून झाला आहे पहा. आता हा आपण बाजूला ठेवूया आणि इथे एक मी मोठा बाऊल घेतला आहे. यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. तर 1 वाटी पिठासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे घ्या. मोठा बटाटा असेल तर एकच घेतला तरी चालेल. आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. कुस्करून घेऊ नका. कुस्करून घेतले की त्याचे तुकडे राहतात, म्हणून असे किसून घ्यायचे, म्हणजे एकसारखा बटाटा पिठामध्ये मिक्स होतो. तर इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेत. आता जो रवा आपण भिजत ठेवला होता, तर 5 मिनिटानंतर हा छान भिजला गेला आणि फुलला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत. चिली फ्लेक्स नसतील तर यामध्ये लाल तिखट घातलं तरी चालतं. यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा आधी हातावरती कुस्करून घ्या, मग घाला. यानंतर यामध्ये अर्धा चमचा कलोंजी घालायची आहे, ज्याला ओनियन सीड्ससुद्धा म्हणतात आणि कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये इझिली मिळतं. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. अर्धा चमचा मीठ घातलं. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. यानंतर यामध्ये साधारण 1 चमचा इतकं तेल घालायचं आहे आणि आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. रवा आणि जो बटाटा आपण किसून घेतला होता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव करायचं, म्हणजे जर बटाट्याचे यामध्ये तुकडे असतील तर ते सुद्धा बारीक होतील. तर हे असं 2 मिनटं मी मिक्स करून घेतलं. आता इथे गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे. तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, सगळं घातलं यामध्ये. आता यामध्ये मावेल इतकं आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे. म्हणूनच सुरुवातीला जेव्हा आपण रवा भिजवला तेव्हा त्यामध्ये रवा भिजेल इतकंच पाणी घाला, त्यापेक्षा जास्त घालू नका. जर रवा जास्त ओलसर झाला तर गव्हाचं पीठही आपल्याला जास्त घालावं लागेल. तर इथे पहा 1 वाटी पीठ घातल्यानंतरही हे सैलसर आहे. तर यामध्ये आता आपल्याला आणखी पीठ घालावं लागेल. बटाटा आपला किती ओलसर आहे किंवा रवा किती ओलसर आहे त्यावर यामध्ये आपल्याला किती पीठ घालावं लागेल ते डिपेंड आहे. त्यामुळे गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. तर इथे मी आणखी पीठ घातलं आणि हे व्यवस्थित असं मळून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा इतकं तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळून तयार आहे. तर या पिठाच्या आपण पुऱ्या आणि पराठा दोन्ही बनवणार आहोत. सुरुवातीला पराठा बनवूया. तर एक मोठ्या आकाराचा गोळा घेतला आहे. हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा इथे मी घेतला आहे आणि याचा आता जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा इथे लाटून घेतला आहे मी. आता याला छान राऊंड शेप यावा यासाठी असं एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने कट करून घ्यायचं आहे. तुम्ही असासुद्धा पराठा भाजून घेऊ शकता. एक्स्ट्राचं पीठ काढून घेते मी.
हा पराठा चवीला खूप छान लागतो. यामध्ये बटाटा आहे त्यामुळे हा खूपच सॉफ्टसुद्धा होतो. तर पहा, यामध्ये आपण जी कलोंजी घातले, चिली फ्लेक्स घातले, त्यामुळे दिसायलासुद्धा हा पराठा छान दिसतो. हा भाजून घेऊया आपण. तर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे. सुरुवातीला तेल तूप काही घालायचं नाही आहे. असाच पराठा आधी भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठा मी भाजून घेते. आता इथे मी पराठा दोन्ही बाजूने भाजून घेतला आहे. आता यावरती थोडंसं तेल लावायचं आहे आणि खरपूस करून घ्यायचा आहे पराठा. तर हा पराठा भाजून तयार आहे. काढून घेऊया. आता याच पिठाचे आपण पुऱ्या बनवणार आहोत. तर आता इथे मी थोडासा छोटा गोळा घेतला आहे. याला तेल लावून घेतलं आणि याची आता पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे छान फुगते पुरी. आणि इथे मी आता भटुऱ्याप्रमाणे थोडीशी मोठी पुरी बनवून घेते. तर अशी ही बटाटा मसाला पुरी आज आपण बनवतोय. तरी पहा, अशा इथे मी पुऱ्या लाटून घेतल्यात. आता पुऱ्या आपण फ्राय करूया. तेल गरम करून घेतलं आहे. व्यवस्थित तेल गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि पुरी सोडायची आहे. ही पुरी जास्त उलटायची नाही आहे. पुरी तुम्ही तेलात घातल्यानंतर जास्त उलटली तर ती जास्त तेलकट होते. त्यामुळे इथे मी 1 ते 2 वेळाच पुरी उलटून घेणार आहे. अशी पुरी थोडीशी प्रेस करायची म्हणजे छान फुगते. ही पुरी फुगून वरती आले. एकदाही पुरी मी अजूनपर्यंत उलटलेली नाही आहे. पुरी मी उलटली. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया. ही पुरीसुद्धा चवीला खूपच मस्त लागते आणि ह्या पुऱ्या 2 ते 3 दिवस व्यवस्थित टिकतात. तर याच्यातलं असं तेल निथळून काढून घेते. तुम्ही जर प्रवासासाठी जात असाल तरी या पुऱ्या तुम्ही बनवून नेऊ शकता. तर अशा उरलेल्या पुऱ्यासुद्धा मी फ्राय करून घेतल्यात. तर पराठे आणि पुऱ्या दोन्ही आपण बनवून घेतल्या. तुम्ही पाहू शकता या पुऱ्या अजिबात तेलकट नाही आहेत. मी तुम्हाला इथे एक पुरी तोडून दाखवते. तर साध्या पुरी आपण नेहमीच बनवतो. तर अशी बटाटा मसाला पुरी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. चवीला खूपच छान लागते. तुम्हाला जर तेलकट नको असेल तर तुम्ही पराठा बनवू शकता याच पिठाचा. तो सुद्धा चवीला खूपच मस्तच लागतो. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आजच्या ह्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.